हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी चौकात हायमास्ट बसवण्याच्या कामावरून पुन्हा एकदा वाद चिघळलाय। नगरपंचायतीकडून हायमास्ट बसवण्यास मंजुरी मिळून कित्येक महिने उलटले असलं तरी स्थानिक विरोधामुळे हे काम अद्याप रखडलं आहे। आता जवळपास 60 नागरिकांनी नगरपंचायतीकडे अर्ज देत हायमास्ट तिथेच बसवावा अशी मागणी केली असतानाच काही माजी लोकप्रतिनिधी आणि तक्रारदार यांच्या विरोधामुळे प्रशासन दुभंगलेल्या भूमिकेत सापडलं आहे। थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारदाराने सुरुवातीपासूनच हायमास्ट या ठिकाणी बसवू नये असा अर्ज देत विरोध दर्शवला होता। नगरपंचायतीने हा अर्ज निकाली काढल्यानंतर तक्रारदाराने थेट धाव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे घेतली। दरम्यान मंजूर निधी परत जाऊ नये म्हणून अधिकारी ठेकेदारासह काम सुरू करण्यास गेले असता तक्रारदाराच्या तीव्र विरोधामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली। यामध्ये आमदार खासदार यांच्याकडेही तक्रार झाल्याचे बोलले जाते। आंदोलनाची चेतावणी देत सध्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की ज्या ठिकाणी हायमास्टची खरी गरज आहे तेथेच तो बसवावा। काही नागरिकांचा दावा आहे की आपापल्या दारात हायमास्ट बसवण्याची स्पर्धा सुरू झाली, तर काहींनी हायमास्टमुळे वाढणाऱ्या वीज बिलाचाही मुद्दा उपस्थित केलाय। त्यामुळे गरजेनुसार आणि सार्वजनिक सोयीसाठीच हायमास्ट बसवावा अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे। दरम्यान हायमास्ट बसवला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय। एकंदरीत छत्रपती शिवाजी चौकातील हायमास्ट वादातून नगरपंचायतीतील प्रशासकीय गोंधळ, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि विकास कामांवरील मतभेद स्पष्ट झाले आहेत। निधी परत जाऊ नये म्हणून अधिकारी दबावाखाली काम करण्याच्या तयारीत असतानाच विरोधकांचा हायमास्ट नको संघर्ष कायम आहे। त्यामुळे शिवाजी चौकात हायमास्ट बसेल की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।